ही माझी आई आहे बघा. आज माझ्याकडे आली आहे भाजीला घेऊन. शेती करती आणि स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष नाहीये. आता किती दिवस झालं त्याच्या दाताचा प्रॉब्लेम आहे माहिती का तुम्हाला. आणि आता खायला येत नाही ना तेव्हा डॉक्टर आठवतोय बघा तिला. आता काय म्हणतीये मला, बाई मला ना म्हणजे दातच राहिले नाही खायला. दात तर आहे पण ते हे झाले पूर्ण हालताय. स्वतःकडे लक्षच नाहीये. मागे गेले दवाखान्यात तेव्हा रूट कॅनल केलं. 3-4 झाडांचं रूट कॅनल केलं आणि आता आणि वर्ष झालं काय बसवलं त्याच्यात. ते बसवलं मुळ्या. नसा बसवलं नसा. हा आणि आता ते नसा राहिल्या का. आता त्या कधी गेल्या काय माहिती, पडून गेलेच नाही डॉक्टर. किती वर्ष झालं त्या बसून. 1.5 वर्ष झालं. मग तुम्ही सांगा असं जर त्यात नसा बसवला 1.5 वर्ष थांबतं का माणूस कोणी. तुम्हीच सांगा. हा आता हिला येत नाही खायला. आता झाले ते त्याच्यामुळे आता तिला आठवतं डॉक्टर. हा मग आता गेले की परत कधी जायचं. आता काढूनच येते. नाही आता वर्षांनी जा परत. हा? आता कसं हलतोय ते दात आता हलतो, हा, तेच ना. हे दात हलतो, हे दात हलतो, बाहेर लुटू करती. मग अशी गेली चहा प्यायला, हा बिस्किट खायला दिलं तू हा आणि मग ते एक बिस्किटाचा तुकडा बसला त्यात जाऊन आणि मग ते काढताना लय दुखायला लागलं. आणि आता जाते दवाखान्यात उद्या. हा ना. हा काहीतरी प्रॉब्लेम असतो थोडा. हा, असतो जरा डॉक्टरने घेतलं 7-8 हजार रुपये. हा मग आता परत पैसे लगेच नको का आपल्या जवळ. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. हा मग कुठून लगेच भरायचं म्हणून थांबले होते. मला वाटलं आता बरं होईल. हा नंतर झालं लागलं दुखायला मग बरं झाल्यावर ती विसरून जायचं आणि डॉक्टरांना. मग दुखत नव्हतं आणि त्याच्यात मग अशी टोचलं आणि मग झालं तसं. आता कशा हालतात धाडा. आता असं लुटू हलतं. I was born